सातारकरांचे आभार, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली, सीएसटीचे आभार। जसं आपल्याला माहिती आहे, आता सरांनी सांगितलं गोल्स पाहिजे आणि त्यातला सगळ्यांचा आवडता जिव्हाळ्याचा गोल आहे फायनान्शियल गोल। प्रत्येकाला प्रोग्रेस करायची आहे, त्यासाठीच आपण सगळ्यांनी सॅटर्डे क्लब जॉईन केलेला आहे। तर तुम्ही तुमचा बिझनेस कुठल्या कुठल्या पद्धतीने वाढवू शकता हे तुम्हाला माहितीच आहे, तरी पण मी एकदा जस्ट क्विक मध्ये सांगतो की तुम्ही फ्रँचायझी नेटवर्कनी वाढवू शकता तुमचा बिझनेस। तुमच्या प्रॉडक्टची सर्व्हिसची फ्रँचायझी देऊन तुम्ही वाढवू शकता। त्याच्यानंतर तुम्ही ब्रांच ओपनिंग वेगवेगळ्या ठिकाणी करून, तुमच्या मल्टिपल ब्रांचेस करून किंवा मल्टिपल ब्रांच ऑफिसेस ओपन करून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता। जॉईंट व्हेंचर करू शकता। आपल्या सॅटर्डे क्लब मध्येच 5000 मेंबर्स आहेत, वेगवेगळ्या लोकेशन्सला आहेत, वेगवेगळी चॅप्टर्स आहेत। सिमिलर बिझनेस जरी तुमचा असेल तरी तुम्ही त्याच्याशी जॉईंट व्हेंचर करा। उदाहरणार्थ पेस्ट कंट्रोल, मुंबईतला माणूस समजा पुण्यातलं टेंडर असेल तर तो नाही म्हणतो, पण मी त्याला मग सजेस्ट करतो की तुम्ही ते टेंडर पुण्यातल्या एखादा जो आपलाच मेंबर आहे त्याच्याशी तुम्ही प्रॉफिट शेअरिंग तर करू शकता। जो काय प्रॉफिट त्याच्यात आहे तो तुम्हाला माहिती आहे आणि तो तुम्ही इक्वली शेअर करू शकता। तर तुम्हाला तुमचा बिझनेस पहिलं त्याच्यासाठी नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला नॅशनल लेवलला न्यावं लागेल। आता तुम्ही प्रत्येक आपापल्या गावात किंवा नियर बाय सिटीमध्ये बिझनेस करतो आपण, पण ती आपण थोडीशी वृत्ती बदलली पाहिजे, थोडंसं एक्सपान्शन केलं पाहिजे आणि दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल बिझनेस सेल। नॅशनल बिझनेस सेल आपला सॅटर्डे क्लबचा एक सेल आहे। चेअरमन साहेब एक एमबीसी कोऑर्डिनेटर अपॉइंट करा तुमच्या चॅप्टर मध्ये। रिजन कोऑर्डिनेटर पण मला तुम्ही सांगा तर मी त्याच्याशी कनेक्ट करेन। मनीष सरवणकर त्या सेलचे हेड आहे आणि ते बऱ्याच ऍक्टिव्हिटीज घेत असतात, तुम्हाला माहित पण असेल। तर तुमचा बिझनेस नॅशनल लेवलला नेणं हे फर्स्ट आहे। इंटरनॅशनलला पण तुम्ही जाऊ शकता। काका हलवाईवाले जाणार आहेत तर त्यांना त्याच्यासाठी बेस्ट विशेष। तर प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिस साठी टेंडर असतं, हजारो रुपयांची टेंडर्स येत असतात। स्टार्टिंग फ्रॉम 1 लाख टू 1 करोड, 10 करोड, 1000 करोड इक्वल टेंडर्स येत असतात। प्रत्येकाची प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया असते आणि तर तुम्ही फुलफिल करत असाल तरच तुम्हाला ते टेंडर भरता येतं। पण तुम्ही ऍटलीस्ट सुरुवातीला 1 लाख, 10 लाख, 50 लाख इथपर्यंत तुम्ही सुरुवात करू शकता। ज्याचा प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा कमी व्हॅल्यूचा असतो, जो तुम्ही इझिली फुलफिल करू शकता। तर तुम्हाला छोट्या व्हॅल्यूपासून सुरुवात केली, एखादी गव्हर्नमेंट ऑर्डर मिळाली, पहिली ऑर्डर एंट्री मिळाली की मग तुम्ही त्याचा आधार घेऊन तुम्ही पुढची टेंडर्सही पार्टिसिपेट करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला लागणारा जो सपोर्ट आहे तो मी देऊ शकतो। आणि त्याच्यासाठी अजून एक आहे की सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इंटिरियर असं समजा क्लब काम असेल तर आपल्या सॅटर्डे क्लब मध्ये सगळ्या कॅटेगरीज अवेलेबल आहे। कोणी एकानं टेंडर भरावं आणि बाकीच्यांकडनं त्याचं कोटेशन घेऊन त्याचं कॉस्टिंग त्याच्यात टाकून कोणाच्या तरी एकाच्या कंपनीच्या नावाने टेंडर भरावं आणि इतरांना पण त्याच्यामुळे जर ते टेंडर त्याला मिळालं तर तो त्या 2 इतर कॅटेगरीजच्या मेंबर्स कडून ते काम करून घेऊ शकतो। आपलं ब्रीदवाक्यच आहे एकमेका सहाय्य करू। तर त्या पद्धतीने पण आपण जॉईंट व्हेंचर करू शकतो। तुम्ही जॉईंट व्हेंचर लीगली केलंच पाहिजे असं नाही, तुम्ही ऑर्डर एकाच्या नावाने घ्या आणि हा माझाच माणूस आहे असं सांगून त्याच्याकडनं काम करून घ्या। तुमचं जे काही प्रॉफिट शेअरिंग आहे ते तुम्ही इंटरनली डिस्कस करा, डिसाईड करा, पण ते काम सोडू नका। आता मला बऱ्याच वेळेला असं कळतं की नाही सिव्हिलचं काम मी करत नाही, मी फक्त इलेक्ट्रिकलचं काम करतो, पण त्याच्यात सिव्हिल मी काय करणार नाही, इंटिरियर मी करणार नाही। तर आपल्याकडे सर्वजण अवेलेबल आहेत, तर त्या कॅटेगरीजचा मॅक्झिमम उपयोग करा आणि त्या पद्धतीने पण तुम्ही टेंडरिंग मध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही बिझनेस हा वाढवू शकता। अजून तुम्हाला काही म्हणजे शंका असतील तर तुम्ही विचारू शकता। टेंडरिंग मध्ये तुम्हाला लोएस्ट येणं हे मॅन्डेटरी असतं, तुमची किंमत ही सगळ्यात कमी येणं अपेक्षित आहे तरच तुम्हाला टेंडर हे मिळू शकतं। आणि त्या बेसिसवर मी आजपर्यंत जवळपास अदर दॅन सॅटर्डे क्लब मी एका कस्टमरचं काम करत आहे, जो जस्ट डायलचा माझा कस्टमर आहे। त्याला मी आजपर्यंत 12 ते 15 ऑर्डर जेमवरनं मिळवून दिलेले आहेत, कुठेही न जाता, काही न देता। लोकांची जी एक मानसिकता आहे की गव्हर्नमेंटमध्ये काहीतरी द्यावं लागतं, पण प्युअरली ऑन द L1 बेसिस त्याचं मेकॅनिकल सील हे प्रॉडक्ट आहे। आणि दुसरी सक्सेस स्टोरी मी आत्ताच शेअर केली, जे पानगावकर म्हणून आपले सॅटर्डे क्लब गोरेगाव चॅप्टरचे मेंबर आहेत। NISM नावाची एक ऑर्गनायझेशन आहे पाताळगंगेला, त्याचे एलईडीचे ग्लो साईन बोर्ड्स त्यांना बनवायचं टेंडर होतं। टेंडर विझार्ड नावाचं पोर्टल होतं, दॅट इज अ प्रायव्हेट टेंडरिंग पोर्टल। जशी गव्हर्नमेंटची पोर्टल्स आहेत तसं ते प्रायव्हेट टेंडरिंग पोर्टल होतं, त्याच्यावर ते टेंडर होतं। त्यांनी ते भरलं, माझ्याकडनं भरून घेतलं आणि त्यांना 24 लाखाची ऑर्डर मिळाली। ही रिसेंट सक्सेस स्टोरी सॅटर्डे क्लब मधली पहिली आहे माझी, कारण सॅटर्डे क्लब मधले कमी लोक खूप टेंडर भरतात, पण माझ्या जस्ट डायलवर आणि इतर ठिकाणी मी आजपर्यंत 20 ते 25 ऑर्डर्स प्युअरली ऑन द टेंडरिंग मिळवून दिलेले आहेत।
ही माझ्या सक्सेस स्टोरी. सर जेम पोर्टल आहे, हा. जेम पोर्टल आहे, तर ते जेम पोर्टलला कोण कोण अप्लाय करू शकतं आणि जेम पोर्टलला त्याचे सगळेजण फायदे अप्लाय करू शकता. तुम्ही सर्व्हिस कॅटेगरी किंवा तुमची प्रॉडक्ट कॅटेगरी क्रिएट करून ठेवा. तुम्हाला जर गव्हर्नमेंट मध्ये गेल्यावर पहिला प्रश्न हा विचारला जाईल की तुम्ही जेम पोर्टलवर रजिस्टर आहात का. तर त्यांना 50,000 ते 5 लाखापर्यंत त्यांना डायरेक्ट ऑर्डर द्यायची अथॉरिटी असते. पण तुम्ही जर जेमवर रजिस्टरच नसाल आणि तेव्हा तुम्ही प्रोसेस चालू केली, त्याची रिक्वायरमेंट त्याला 1 दिवसात किंवा 2 दिवसात ऑर्डर काढायची असेल तर ते 2 दिवसात ते काम होणं थोडंसं कठीण आहे. त्याला बरेच डिटेल्स पहिले भरून तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करावी लागते. 5,000 रुपये, 10,000 रुपये किंवा 25,000 रुपये तुमच्या टर्नओव्हरच्या क्रायटेरिया प्रमाणे तुम्हाला एक कॉशन मनी म्हणून जेम पोर्टलवर डिपॉझिट करावी लागते. तरच त्याच्यानंतर तो वेंडर कोड, त्या जेम सेलर आयडी त्याला म्हणतात, तो क्रिएट होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तो जेम सेलर आयडी त्या परचेसरला दिला की तो तुम्हाला डायरेक्टली ऑर्डर 50,000 ते 5 लाख डायरेक्ट ऑर्डर देऊ शकतो विदाउट कॉलिंग एनी टेंडर. सो दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ गेटिंग रजिस्टर्ड ऑन द जेम पोर्टल. बाकी ठिकाणी तुम्हाला टेंडर हे पार्टिसिपेट करावं लागेल, पण जेम पोर्टलवर तुम्ही जर रजिस्टर आहात, तुमची थोडीफार त्या याच्याशी ओळख झाली आणि त्याला रिक्वायरमेंट असेल तर तो इमिडिएट तुम्हाला ऑर्डर ती देऊ शकतो. अजून काही कोणाचा प्रश्न आहे? बाकी महाटेंडर पोर्टल आहे महाराष्ट्रातलं, नगरपालिका, ग्रामीण, ग्रामपंचायत इथपर्यंत जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल, पेनिट्रेट करायचं, महाटेंडर नावाचं महाराष्ट्राचं आहे. तर प्रत्येक स्टेटची वेगवेगळी पोर्टल्स आहेत. रेल्वेसाठी IRPSA, BRC, न्यूक्लिअर पॉवर, माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, तुम्ही कुठली डिफेन्स सेक्टर, या प्रत्येकाची वेगवेगळी टेंडरिंग पोर्टल्स आहेत. तुम्हाला कुठे तुमचं प्रॉडक्ट सप्लाय करायचंय त्याप्रमाणे तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कस्टमरचं वेंडर रजिस्ट्रेशन आणि टेंडरिंग पोर्टल रजिस्ट्रेशन ही करावी लागतं. So thank you once again for giving me the opportunity. धन्यवाद सर.